शिक्षकांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इतक्या लहान वयामध्ये एवढे चांगले प्रयोग तुम्ही करताय ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. गोड गोजिरी मुले इथली जशा फुलांच्या माळा, गोड गोजिरी मुले इथली जशा फुलांच्या माळा, आधुनिकतेचं शिक्षण देत आहे हे उपळ्यातली ग्लोरी इंग्लिश मीडियम शाळा, ग्लोरी इंग्लिश मीडियम शाळा. खर तर कौतुकासाठी बोलण्यासारखं भरपूर आहे. त्याच्यामुळं जास्त वेळ न घालवता मी माझ्या मूळ विषयाच्याकडे येतो. प्रश्न कोणताही असो उत्तर देते विज्ञान. प्रश्न कोणताही असो उत्तर देते विज्ञान. अंधश्रद्धेच्या पलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन देते विज्ञान. तर्काच्या सुगंधाचं अत्तर देते विज्ञान. आणि तुमच्या माझ्या श्रद्धेच्या सोबत राहते विज्ञान. म्हणून विज्ञान हे आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे. आता विज्ञान म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदा सांगतो. आता विज्ञान त्याची फोडच अशी केली जाते की वि म्हणजे विशेष आणि ज्ञान म्हणजे ज्ञान. विशेष असं ज्ञान म्हणजेच विज्ञान. आता ह्याची जर आपण थोडासा बारकाईने विचार केला तर बघा, आता समजा एखादं वटवाघूळ आहे. मग आता हा वटवाघूळ प्राणी आहे का पक्षी आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्याला लगेच लक्षात येईल. जर आपण वरवरनं असं म्हणलं की त्याला पंख आहेत आणि ते हवेमध्ये जाऊ शकतात म्हणून तो पक्षी आहे तर हे थोडंसं चुकीचं होत आहे. हे झालं वरवरचं ज्ञान, आपलं केवळ ज्ञान झालं. परंतु विशेष बाब त्याच्यामध्ये अशी आहे, त्या प्राण्यांची जर आपण वैशिष्ट्य पाहिली तर त्या प्राण्यांच्या मध्ये आता हा प्राणी जो आहे हा पिलांना जन्म देतो, तो स्तनपान करू शकतो. त्याच्यामुळे हा सस्तन प्राणी आहे म्हणून तो प्राणी या गटामध्ये मोडतोय. मेमेलियन, तुम्ही इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत म्हणून हा प्राणी ह्या वर्गामध्ये मोडतोय. म्हणजे हे झालं त्याचं विशेष ज्ञान. अ सिस्टमॅटिक स्टडी ऑफ एनी ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज सायन्स. कोणत्याही गोष्टीचा चिकित्सकपणे आणि टप्प्याटप्प्यानं केलेला अभ्यास म्हणजेच विज्ञान. आता हे जे विज्ञान आहे त्याची अजून एक फ्रान्सिस बेकन याने विज्ञानाची व्याख्या अशी सांगितलेली आहे की अंधश्रद्धा आणि पूर्वग्रह यांच्या विरुद्ध केलेलं बंड म्हणजे विज्ञान. मग हे जे विज्ञान आहे हे विज्ञान आपल्यासाठी किती महत्वाचं आहे किंवा याचा आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेमका काय संबंध आहे याचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला निश्चितपणानं सांगावं असं वाटतं की विज्ञाना इतका संबंध आपला दुसरा कशाशीच नाही. कधीपासून आपला संबंध आहे? ज्या वेळेला माणूस जन्माला येतो त्यावेळेला तो पहिला श्वास घेतो तो ऑक्सिजनचा असतो, तिथून आपली सुरुवात होते. त्याच्यानंतर आता तुम्ही प्रयोगांच्या मध्ये पण दाखवलं बरीचशी सजीवांची लक्षणं वगैरे दाखवली. तर सजीवांची जी लक्षणं आहेत की सजीवांचा सुरुवातीला जन्म होतो, कालांतराने त्याची वाढ होते, त्याचे कोणकोणते वैशिष्ट्य आहेत हेही देखील तुम्ही सांगितलेलं आहे. आता ज्या वेळेला माणसाची वाढ होत असते त्यावेळेला शरीराच्या वाढीसाठी कोणकोणते आवश्यक घटक आहेत, आपण कोणत्या प्रकारचा आहार आपल्या दररोजच्या जेवणामध्ये घेतला पाहिजे. तुम्ही त्याला संतुलित आहार म्हणताय, बॅलन्स्ड डाएट तुम्ही त्याला म्हणताय. मग हा बॅलन्स्ड डाएट म्हणजे नेमकं काय? त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आपल्याला असावे लागतात. म्हणजे शरीराच्या वाढीसाठी लागणारे सर्व घटक पुरेशा आणि योग्य प्रमाणात असणारा जो आहार आहे त्याला आपण संतुलित आहार म्हणतो. ह्या संतुलित आहाराचं महत्व कुठून कळतंय आपल्याला तर ते आपल्याला विज्ञानामधून कळतंय. आयुष्यामध्ये जगत असताना काय कोणकोणत्या गोष्टी आपल्याच्या आरोग्याच्या हितासाठी आहेत आणि कोणत्या आरोग्याच्या हितासाठी नाहीत याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान सुद्धा आपल्याला विज्ञानाच्या माध्यमातून मिळतंय. त्याच्यामुळे विज्ञान आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे. ज्या वेळेला माणूस जास्त वय माणसाचं होतं त्यावेळेला बऱ्याच वेळेला त्या माणसाला अनेक अन्न घटक म्हणण्यापेक्षा काही पदार्थ त्यांना खाऊन चालत नाही. त्याचंही ज्ञान सुद्धा आपल्याला कोणाच्या मार्फत मिळतंय तर विज्ञानामध्ये. विज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान आपल्याला मिळू शकतंय. आणि सजीवांचं जे वैशिष्ट्य आहे की शेवटच्या क्षणामध्ये ते त्याचं प्रजनन क्षम तर आहेत, प्रजनन करतात, आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करतात. कालांतराने परत तो प्रत्येक सजीव भले तो कोणताही असू द्या शेवटी तो काय होतोय? मरण पावतोय. आणि मरण पावणार आहे म्हणजे माणसाच्या जन्मापासून ते माणसाच्या मरेपर्यंत आपल्याला विज्ञानाशी संबंध आहे. त्याच्यामुळे विज्ञान हे आपल्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे, आपल्या दृष्टीनं अतिशय उपयोगाचं आहे असं माझं ठाम मत आहे. आता विज्ञानाच्या बाबतीमध्ये आजचा हा जो दिवस आहे तो आपल्यासाठी अभिमानाचा गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही सर्वजण फेब्रुवारी महिन्याची वाट बघत असतात आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 तारीख असते आणि ही 28 तारखेची तुम्ही सर्वजण वैज्ञानिक
तुम्ही ह्या दिवसाची आवर्जून वाट बघत असतायत. आता ह्या का वाट बघतायत? कारण एक चांगल्या प्रकारचं आपल्या सर्वांना अभिमानाचं वाटावं असा हा दिवस आहे. आता ह्या दिवसाचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर आपल्याला भारताला अनेक महान शास्त्रज्ञांची परंपरा लाभलेली आहे. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये अगदी आर्यभट्टाने शून्याचा शोध लागला. हे आर्यभट्ट सुद्धा भारतीय होते. गणिताच्या बाबतीमध्ये श्रीनिवास रामानुजन असतील, भारतीय आहेत. भारतामध्ये अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले. आता होमी बाबा, अणु ह्याचे जनक त्यांना म्हटलं जात आहे, ते होमी जहांगीर बाबा भारतामध्ये होऊन गेले. अगदी एखादा पक्षी हवेमध्ये उडावा, त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि त्याच्यापासून मिसाईल बनवावं अशा प्रकारची प्रेरणा घेऊन आणि त्याच व्यक्तीनं पुन्हा मिसाईल मॅन म्हणून भारतामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करावी, जगामध्ये एक ओळख निर्माण करावी अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारतामध्ये आहेत, भारतामध्ये होऊन गेलेले आहेत. अगदी पुरुषांच्या याच्या मागे एक कारण आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर CV रमन हे भारतीय शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी रामन इफेक्ट नावाचा ह्या प्रयोगाचा प्रयोग त्यांनी मांडलेला होता. तर हा प्रकाशाचा सिद्धांत नेमका काय आहे याच्या मागची थोडीशी कथा तुम्हाला सांगू इच्छितो. तर त्यावेळेला एक वेळेला CV रमन एका भूमध्य सागरामधून चाललेले होते. त्यावेळेला जात असताना, आता ज्या वेळेला आपण प्रवासाला जातो त्यावेळेला आपल्या सोबत आपण काय करतोय, सध्या मोबाईलचं युग आहे, मोबाईल सोबत ठेवतोय, सारखं फोटो वगैरे काढतोय, सेल्फी काढतोय. पण ज्या वेळेला ते चाललेले होते त्यावेळेला त्यांच्या सोबत पॉकेट स्पेक्ट्रोस्कोपी वगैरे त्यांच्या प्रयोगासाठी लागणारं साहित्य त्यांच्या सोबत असायचं आणि त्यांच्या असेल ते फोटो काढायचे, ते पाण्याचे फोटो काढायचे. मग त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की हा जो पाण्याला निळा रंग आहे तो कशामुळे नेमका आहे. अगोदर असं मानलं जात होतं की आकाश निळं आहे, मग त्याची सावली त्या पाण्यावरती पडते आणि त्याच्यामुळे ते निळं दिसत असेल. परंतु ह्या गोष्टीला छेद देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मग त्यांच्या डोक्यामध्ये आल्यानंतर त्यांनी परत 4 वर्ष सलग त्या गोष्टीचा विचार केला. ते फोटो काढायचे आणि त्याचा अभ्यास करायचे, त्याची वारंवारता मोजायचे. मग शेवटी लगेच कुठलीही गोष्ट सहजासहजी माणसाला साध्य होत नाही. तब्बल 4 वर्ष त्यांनी अभ्यास केल्यानंतर, पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी स्वतःचा जो प्रयोग आहे तो रामन इफेक्ट हा जो प्रयोग आहे तो इंग्लंडच्या नेचर या एका नियतकालिकामध्ये त्यांनी मांडला. आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं की ज्या प्रकाशाचं विकिरण एखाद्या अणू किंवा रेणूमुळे ज्या वेळेला प्रकाशाचं विकिरण होतं त्यावेळेला विकिरण पावलेल्या प्रकाश कणांची ऊर्जा आणि वारंवारता ही आपाती कणांच्या ऊर्जे इतकी आणि वारंवारते इतकीच असते. पण काही मोजक्या कणांची ऊर्जा ही आणि वारंवारता ही कमी होते. तर हा जो फरक आहे त्याच्यामधला हा पहिल्यांदा त्यांनी दाखवून दिला. आणि मग त्यावेळेला एवढा चांगला प्रयोग दाखवला, त्याच्यानंतर त्यांना नोबेल पारितोषिक मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु तसं काही घडलं नाही. हा 1928 साली त्यांनी मांडलेला प्रयोग होता आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या वर्षी तरी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु त्याही वर्षी त्यांना हुलकावणी मिळाली. परंतु अखेर 1930 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आता नोबेल हा काही कुणाला पण देत नाही. दुसरी गोष्ट मला तुम्हाला असं सांगायचं आहे की ह्या विज्ञान दिनाची दरवर्षी एक थीम असते. दरवर्षी